मनाला शांत वाटावे तर काय करावे लागेल? कारण जर मनच शांत नसेल तर मात्र इकडं-तिकडं शरीर धाव घेत राहतं. ह्या मनाला अनेक गोष्टींपासून कसं संरक्षित करावं किंवा ह्या मनाचा तोल कसा ढासळू नये यासाठी प्रत्येकानं काही ना काही प्रयत्न करणं किंवा कळत नकळत त्यावर काहीतरी उपाय शोधणं हे आवश्यक असतं. कारण मनाचा जो प्रवास असतो किंवा मनाची जी गती असते ती अतिशय प्रचंड आणि वेगवान अशी गती असते, जी क्षणात एका ठिकाणचा विचार करते आणि क्षणात दुसऱ्या ठिकाणचा विचार करते. त्यामुळं मनावर कंट्रोल ठेवणं किंवा मनावर अंकुश मिळवणं हे अवघड असतं. संत तुकाराम महाराज त्यांच्या प्रत्येक अभंगामधून कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी आणि प्रत्येकच चांगल्या गोष्टीविषयी किंवा एखादी वाईट गोष्टही कशी ओळखावी यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यांचा प्रत्येक अभंग आपल्या जीवनामधील कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी, कोणत्या ना कोणत्या भावाविषयी काहीतरी आपल्याला टीका करून किंवा आपल्याला त्याच्याविषयीचं ज्ञान देऊन जात असतो. तर मनामध्ये शांती कशा प्रकारे धरावी आणि ह्या शांत चित्ताने कसं राहावं, जर शांत चित्तानं राहिलं तर काय घडू शकतं आणि शांत चित्तानं नाही राहिलं तर कशा प्रकारे आयुष्य घडू शकतं, हे संत तुकाराम महाराज सांगतात. शांतता धरावी याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला आपण एक प्रकारे रिॲक्शन देऊ नये असाही होत नसतो. कारण काही गोष्टीला वेळेप्रसंगी आपल्याला प्रतिकार देखील करावा लागतो. परंतु इथे शांती ही अभिप्रेत मनाची आहे ह्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि ही शांती म्हणजे विचारपूर्वक केलेला निर्णय किंवा विचारपूर्वक केलेली कृती असाही असू शकतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, मनवून शांती धरा, उतराल पैल तेरा. यवळलिया खवळलिया कामक्रोधी, अंगी भरती आधिव्याधी, तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. या अभंगामध्ये ते आपल्याला सांगू इच्छितात की शांती कशा प्रकारे धरावी. की मनामध्ये जर तुमच्या शांती असेल, तुमच्या चित्तात शरीरात जर शांती असेल तर तुमचं सर्वच दुःख दूर होऊ शकतं. कारण ही शांती तुम्हाला ॲटोमॅटिकच म्हणजे आपोआप आपसुकच समाधान देखील देत राहते. आणि जेव्हा मन समाधानी असतं, शरीर समाधानी आपोआप होतं. कारण मनाची भूक ही शरीराच्या भुकापेक्षा जास्त नसते. शरीराच्या भुकेला 2 घास टाकले तर शरीर आपलं भागू शकतं, त्याची भूक भागते. परंतु मनाची भूक कशी भागल ही सांगता येत नाही. कारण मनाची खोली, मनाची जाडी, मनाचा आकार, उकार ही कोणालाच काही सांगता येत नाही. त्यासाठी मनामध्ये जर शांती आणि समाधान जर धरलं तर ह्या गोष्टी आपल्याला कोणत्या त्रासदायक ठरणार नाहीत आणि इथलं अवघं जे दुःख आहे, सर्वच दुःख हे देखील नाहीसं होऊ शकतं असं संत तुकाराम महाराज सांगतात. ते पुढे म्हणतात की मनवून शांती धरा, उतराल पैल तेरा. जर ह्या जीवनाच्या भवसागरात तुम्हाला पुढे जायचं असेल, ह्या जीवनाच्या सागरामध्ये जर तुम्हाला तरुण पुढे जायचं असेल, आयुष्यात जर पुढे मार्गक्रमण करायचं असेल तर मात्र तुम्ही तुमच्या चित्तामध्ये शांती धरली पाहिजे. जर शांती समाधानी तुम्ही राहिलात, आयुष्य जगलात तरच तुम्हाला या भवसागराचा तीर गाठता येईल आणि तुमचं जीवन सुखकर करता येईल. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, नित्य आयुष्यामध्ये आपण पाहत असतो की प्रत्येकालाच ही गोष्ट जमत नाही. काही वेळेला अनेक लोकांचं चुकतही असेल, आपल्या सभोवताली असलेल्या माणसांचं चुकतही असेल. परंतु ज्या वेळेस आपण ती माणसं आपली म्हणून गृहीत धरतो किंवा त्यांना आपलं म्हणून पाहतो, त्या वेळेस त्यांच्यासाठी प्रयत्न करणं चांगल्या गोष्टीचा हे देखील आपलं एक आद्य कर्तव्य असतं. कारण आपल्या जवळची व्यक्तीच आपल्याला समजून घेऊ शकते आणि जर त्याच व्यक्तीनं आपल्याला समजून नाही घेतलं, वेळोवेळी जर त्याच व्यक्तीनं आपल्याला आधार नाही दिला तर मात्र आपलं आयुष्य खरतर बनतं. म्हणून शांतचित्तानं जर एखादी गोष्ट करता येत नसेल तर त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींनी, माणसांनी, त्याच्या आयुष्यात असलेल्या लोकांनी, मित्रपरिवार असेल किंवा जवळचं कुटुंबातली माणसं असतील, यांनी जर त्या गोष्टीचा विचार करून शांतचित्ताने जर समोरच्या माणसाला देखील समजावून घेतलं किंवा समजावून सांगितलं तर मात्र प्रत्येकाचं आयुष्य हे सुखकर होऊन जाईल. ते पुढे संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की खवळलिया कामक्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. म्हणजे जर तुमच्या मनात काम, क्रोध असेल तर मात्र तुमच्या अंगामध्ये व्याधी भरतील. कारण काम, क्रोध, मत्सर ह्या गोष्टी ज्या असतात हे मनाला शांत बसू देत नाहीत. ह्या मनामध्ये, शरीरामध्ये द्वेष उत्पन्न करतात आणि ह्याची पुढची परिणती म्हणजे असं होतं की हा द्वेष एकमेकांच्या सुडावर उगवतो आणि एकमेकांचा जेव्हा सुडाची भावना मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला अघटित असं घडत असतं. त्याचा कळत नकळत परिणाम देखील शरीरावर होऊ शकतो. कारण काम, क्रोध जे असतं हे माणसाला तापट बनवत असतं. म्हणून ते म्हणतात की अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. संत तुकाराम महाराज शेवटी असं सांगतात की तुम्ही जर शांतीला धरलं तर तुमचं त्रिविध ताप, सर्व प्रकारचे ताप, ताण, तणाव सर्व काही निघून जाईल.
कारण एक आत्मिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल आणि हे आत्मिक समाधान हे चिरकाळ टिकणारं असेल. हे आत्मिक समाधान तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल. कारण मनाला जर तेवढ्या वेळाची शांती प्राप्त झाली तरच तुमचं आयुष्य हे सुखकर होऊ शकतं. म्हणून तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप असं ते म्हणतात. म्हणजेच काय तर हे सर्व जे ताप आहे ते सर्व जो व्याप आहे तो आपोआपच निघून जाईल. त्यासाठी तुम्हाला विशेष असं काही करण्याची गरज देखील भासणार नाही. कारण मनात तुमच्या शांती आहे, समाधान आहे आणि हे चित्ताची शांती तुम्हाला शरीरावर आपसुकच परिणाम करेल आणि मग तुमचे आपोआप सर्वच ताप तणाव जे असतील ते निघून जातील आणि एक सुखकर आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला ही शांती कारणीभूत ठरेल. म्हणून ही शांती फार महत्त्वाची आहे. कारण शांतचित्ताने घेतलेला निर्णय असेल, शांतचित्ताने जगलेलं आयुष्य असेल, हे आपल्याला सत्सद विवेक बुद्धीसोबतची शांती हे अभिप्रेत असतं आणि हेच आयुष्य आपल्याला सुखकर होऊन जातं. किंवा आयुष्यातील इतर कठीण प्रसंगी आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देण्याच्या वेळी ही शांती, हे चित्त समाधानी असलेली भावना हे आपल्याला निश्चित प्रेरणादायक ठरते आणि वेळोवेळी क्षणोक्षणी आपल्याला साथ देत राहते. जय जय राम.